म्हणजे IPL 2026च्या रणधुमाळीचा श्रीगणेशा झाला तो एका हाय व्होल्टेज ड्रामाने. एम चिन्नास्वामी स्टेडियमवर रंगलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद या सामन्यानं चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकला. डिफेंडिंग चॅम्पियन RCBने ज्या पद्धतीने या सीझनची सुरुवात केली आहे ते पाहता यावर्षी देखील त्यांचाच दबदबा राहणार असं चित्र स्पष्ट दिसत आहे. या महामुकाबल्याचा थरार पहिल्या चेंडूपासून ते शेवटच्या विनिंग शॉट पर्यंत इतका जबरदस्त होता की चिन्नास्वामी स्टेडियम मधील सगळे ऑडियन्स थक्क राहिले. म्हणजे मूळ मुद्द्याकडे येऊया. कालच्या झालेल्या या सामन्यात काय काय घडामोडी घडल्या, विराटनं हैदराबादच्या टीमला कसं नमवलं, ईशान किशनने धावसंख्या कशी रचली, याच सामन्याचा संपूर्ण आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. नमस्कार, मी प्रथमेश. तुम्हाला तर माहिती आपला विषयच आहे म्हणजे IPL 2026च्या रणधुमाळीचा श्रीगणेशा झाला तो एका हाय व्होल्टेज ड्रामाने. एम चिन्नास्वामी स्टेडियमवर रंगलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद या सामन्यानं चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकला. टॉस जिंकून RCBचा कर्णधार रजत पाटीदारने पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि हैदराबादची ओपनिंगची जोडी अभिषेक शर्मा आणि ट्रॅव्हिस हेड मैदानात उतरली. पण RCBच्या ताफ्यात नव्याने दाखल झालेल्या जॅकब डफीने आपल्या पहिल्याच स्पेलमध्ये हैदराबादच्या स्वप्नांना सुरुंग लावत केवळ 29 रन्सवर 3 गडी बाद केले. अशा कठीण प्रसंगी सनरायझर्सचा प्रभारी कर्णधार ईशान किशन एखाद्या ढाण्या वाघासारखा उभा राहिला आणि त्यानं 38 चेंडूत 80 धावांची झंझावाती खेळी केली. त्यानं धावांची जी तुफानी आणि झंझावाती खेळी साकारली ती पाहून RCBचे चाहतेही क्षणभर थक्क झाले होते. ईशानचा स्ट्राईक रेट 210.53 इतका प्रचंड होता. म्हणजेच त्यानं प्रत्येक चेंडूवर जवळपास 2 पेक्षा जास्त धावा कुठल्या आणि RCBच्या गोलंदाजीच्या लिमिट स्पष्ट केल्या. धावाच्या सुरुवातीला जॅकब डफीने घेतलेल्या विकेट्समुळे RCBचं पारडं जड वाटत होतं, पण ईशानने आल्या आल्या पहिल्याच ओव्हरमध्ये 2 कडक चौकार मारून आपला इरादा स्पष्ट केला आणि मग सुरू झाला तो खऱ्या अर्थानं ईशान शो. त्यानं RCBच्या रोमारिओ शेफर्डला तर टार्गेट केलं होतं. शेवटच्या ओव्हरमध्ये त्याने सलग 2 सिक्स ठोकले, ज्यातील एक सिक्स तर थेट प्रेक्षक गॅलरीत जाऊन पडला. विशेष म्हणजे कुणाल पांड्या जेव्हा फिरकीची जादू दाखवायला आला तेव्हा ईशानने त्याला गुडघा टेकून जो स्लॉक स्वीप मारला तो चेंडू स्टेडियमच्या छताला स्पर्श करून बाहेर गेला की काय असं वाटत होतं. ईशान किशनने आपल्या खेळीत एकूण 8 चौकार आणि 5 षटकार लगावले, ज्यामध्ये त्यानं ऑफसाइड आणि लेग साइड अशा दोन्ही बाजूंना मैदानाचे कोपरे कोपरे शोधून काढले. RCBचे गोलंदाज कधी बाउन्सर्स टाकत होते तर कधी यॉर्करचा प्रयत्न करत होते, पण ईशानच्या बॅटला जणू वेगळीच धार लागली होती. तो प्रत्येक चेंडू सीमापार गाठण्यासाठी सज्ज होता. त्याने हेनरी क्लासेन सोबत मिळून 97 धावांची जी पार्टनरशिप केली ती हैदराबादला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत नेण्यासाठी अत्यंत महत्वाची ठरली. बंगळुरूच्या गोलंदाजांना त्याने ज्या पद्धतीने जोडून काढलं ते पाहून असं वाटत होतं की तो केवळ धावा करत नाहीये तर RCBच्या स्ट्रॅटेजीचा चक्काचूर करतोय. मारिओ शेफर्डने 4 ओव्हरमध्ये 54 धावा दिल्या. यावरूनच ईशानच्या आक्रमकतेचा अंदाज येतो. ईशानने ज्या कणखरपणे आणि निर्भयपणे बॅटिंग केली त्यामुळेच हैदराबादला 201 धावांचा टप्पा गाठता आला. पण जसा किंग विराट कोहली मैदानात उतरला तसं पूर्ण वातावरणाचा नूरच पालटला. 202 धावांचा पाठलाग करणं म्हणजे चेष्टेचा विषय नव्हता, पण विराटने ज्या पद्धतीने फलंदाजीला सुरुवात केली ते पाहून असं वाटत होतं की आज काहीतरी वेगळा जलवा होणार आहे. त्यानंतर फिलिप सॉल्ट स्वस्तात बाद झाल्यावर स्टेडियममध्ये शांतता पसरली होती. नंतर कोहलीने या सामन्यात केवळ डाव सावरला नाही तर हैदराबादच्या प्रत्येक गोलंदाजाचा इंगा दाखवला. त्याचा स्ट्राईक रेट 181.58 इतका जबरदस्त होता. 38 चेंडूत नाबाद 69 धावांची खेळी म्हणजे नुसते चौकार षटकार नव्हते तर तो एक मास्टर क्लास होता. विराटने डावाच्या मध्यंतरात देवदत्त पडिक्कल सोबत जी 101 धावांची भागीदारी रचली तिथेच हैदराबादचा पराभव निश्चित झाला होता. हर्षल पटेल जेव्हा गोलंदाजीला आला तेव्हा विराटने त्याला अजिबात सेट होऊ दिलं नाही. एका स्लोअर चेंडूवर त्यानं आधीच ओळखून मिड विकेटच्या वरून जो उत्तुंग षटकार मारला तो पाहून डगआउट मध्ये बसलेले हैदराबादचे खेळाडूही आवाक झाले. विराटने आपल्या खेळीत 5 खणखणीत चौकार आणि 5 गगनचुंबी षटकार ठोकले. विशेष म्हणजे ज्या ईशान मलिंगाच्या यॉर्करची दहशत होती त्याच्या चेंडूवर विराटने 2 पावलं पुढे सरळ बॅटने समोरच्या दिशेला जो षटकार मारला तो या IPL 2026 मधील आतापर्यंतचा सगळ्यात देखणा शॉट मानला जाईल. कोहलीने ज्या क्रूरपणे हैदराबादच्या फिल्डिंगची विल्हेवाट लावली त्यामुळे कर्णधार ईशान किशनला आपली स्ट्रॅटेजी वारंवार बदलावी लागली. पण विराटच्या बॅट समोर कोणतीही फिल्डिंग टिकू शकली नाही. त्याने फक्त मोठमोठे फटके मारले नाही तर एकेरी दुहेरी धावा काढून हैदराबादच्या फिल्डर्सना मैदानावर पळवून गमावला. विराटचा हा चेस मास्टर अवतार पाहून असं वाटत होतं की तो फक्त धावा करत नाहीये तर हैदराबादच्या गोलंदाजांच्या आत्मविश्वासाचा चक्काचूर करतोय. RCBने जो 12.96चा रन रेट राखला त्याचं संपूर्ण श्रेय विराटच्या त्या आक्रमक वृत्तीला जातं.
ज्याने 15.4 ओव्हरमध्येच खेळ खलास केला. विराटने ज्या पद्धतीने शेवटच्या चेंडूवर अप्परकट मारून चौकाराने सामना जिंकून दिला, तो क्षण म्हणजे हैदराबादच्या जखमेवर शेवटचा प्रहार होता. एका खेळीने विराटने पुन्हा एकदा सिद्ध केलंय की वय कितीही असो आणि टार्गेट किती मोठं असो, जोपर्यंत किंग क्रीजवर आहे तोपर्यंत आरसीबीला हरवणं अशक्य आहे. हैदराबादच्या गोलंदाजांची त्यानं जी धुलाई केली ती पाहून सोशल मीडियावर आणि युट्यूबवर कोहली इज बॅकच्या चर्चांना उधाण आलंय. आणि खऱ्या अर्थानं विराटने हैदराबादच्या ताफ्याला अक्षरशः गुडघ्यावर आणलं. म्हणजे या मॅच दरम्यान आणखी एक हृदयाला भिडून जाणारी गोष्ट करण्यात आली, ती म्हणजे मागच्या वर्षी चेंगराचेंगरीमध्ये मृत पडलेल्या व्यक्तींना दिलेली श्रद्धांजली. 2025 साली एका दुर्दैवी घटनेत झालेल्या चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्या 11 निष्पाप क्रिकेट चाहत्यांना काल पूर्ण स्टेडियमने अत्यंत भावुक वातावरणात श्रद्धांजली वाहिली. सामना सुरू होण्यापूर्वी दोन्ही संघांचे खेळाडू मैदानावर आले आणि त्यांनी काळ्या फिती बांधून आपला शोक व्यक्त केला. एम चिन्नास्वामी स्टेडियम वरील सगळे लाईट्स काही क्षणांसाठी ऑफ करण्यात आले आणि संपूर्ण प्रेक्षक गॅलरीतील हजारो चाहत्यांनी आपल्या मोबाईलचे टॉर्च चालू करून एक साखळी निर्माण केली. त्यावेळी मैदानावरील मोठ्या स्क्रीनवर त्या 11 मृतांची नावं झळकवण्यात आली होती आणि त्यांच्या स्मरणार्थ 1 मिनिटाचं मौन पाळण्यात आलं. विशेष म्हणजे आरसीबी मॅनेजमेंटने त्या 11 मृतांच्या कुटुंबियांना आदरपूर्वक आमंत्रित केलं होतं. विराट कोहलीने सामन्यापूर्वी त्या कुटुंबातील सदस्यांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं आणि त्यांना संघातर्फे विशेष स्मृतिचिन्ह प्रदान केलं. क्रिकेट हे केवळ मनोरंजन नसून एक कुटुंब आहे, हेच या कृतीतून पुन्हा एकदा सिद्ध झालंय. बाकी मंडळी, तुम्हाला बँगलोरच्या कामगिरीबद्दल नेमकं काय वाटतंय? आजच्या सामन्यात दोन्ही संघ बघता मुंबई जिंकेल की कोलकाता? तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. सोबतच आपल्या विशेष घरच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.